रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने मागील काही महिन्यांपासून आम्ही बंदोबस्त ॲप या ॲपची निर्मिती केलेली आहे। हे AI बेस्ड GPS GIS बेस्ड एक ॲप आपण तयार केलेलं आहे। बऱ्याच वेळी सीनियर ऑफिसर्सला जे बंदोबस्त लागलेले असतात वेगवेगळे की VIP सिक्युरिटी बंदोबस्त, वेगवेगळ्या सभा बंदोबस्त, मोर्चांचे बंदोबस्त लागले जातात पोलिसांकडून, सण उत्सव, गणेश उत्सव बंदोबस्त इत्यादी अनेक बंदोबस्त जे असतात ते पोलीस करत असतात। अशावेळी सीनियर ऑफिसर्सला त्यांच्यावर मॉनिटरिंग करणं सोपं जावं यासाठी आम्ही हे पाऊल एक उचललेलं आहे। आमच्या स्वतःच्या अनुभवातून बऱ्याच वेळी संभाजीनगरला असताना की त्यावेळी आम्हाला बरेचसे असे अनुभव यायचे की मोठ्या 4-4, 5-5 लाखांचे मोर्चे जेव्हा यायचे त्यावेळी कंट्रोल करणं क्राऊडला हे खूप महत्त्वाचं असतं। त्यावेळी तुमचा स्टाफ तिथे उपस्थित पाहिजे आणि तो तुमच्या कंट्रोलमध्ये पाहिजे। या अनुभवातूनच आम्ही आज हे ॲप रत्नागिरी जिल्हा पोलीस दलासाठी डेव्हलप केलेलं आहे, जेणेकरून आपले जेवढे इलेक्शन बंदोबस्त आहेत, सण उत्सव बंदोबस्त आहे, स्ट्रॉंग रूमचे गार्ड जे असतात त्यांचे बंदोबस्त आहेत, हे सर्व बंदोबस्त आपण या बंदोबस्त ॲपवर लावणार आहोत। आणि या आत्तापर्यंत आपण 200च्या वर बंदोबस्त या बंदोबस्त ॲपमध्ये लावलेले आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील डेडिकेटेड सेल जे बंदोबस्त ॲपवर कंटिन्युअस मॉनिटरिंग करतं आणि जे बंदोबस्ताचे जे डिप्लॉयमेंट आहे आमचं, त्यामध्ये प्रत्येक आमचे अंमलदार जवळपास 1400च्या वर अंमलदार आणि एक 50 ते 60 अधिकारी यांच्या मोबाईलवर हे ॲप आम्ही इन्स्टॉल केलेलं आहे आणि प्रत्येकाचा बंदोबस्त डेडिकेटेड बंदोबस्त त्याच्या ॲपला त्याला दिसतो आणि ते त्यांच्या जागेवर ते पोहोचतात। आणि ह्याच्यामध्ये जिओ फेन्सिंग आम्ही केलेलं आहे। जिओ फेन्सिंगमध्ये जो अंमलदार किंवा अधिकारी असतो तो तेवढा वेळ त्याला दिलेला असतो। सपोज 8 ते संध्याकाळी 8पर्यंत हा बंदोबस्त असा लागलेला असल्यास ते तेवढे त्यांची जी डेजिग्नेटेड जागेचा त्यांना फेरी दिली असती, ते फेरी सोडून ते जाऊ शकत नाही आणि यातून चुकून ते तिथून बंदोबस्त सोडून निघून गेले किंवा ॲब्सेंट राहिले तर त्यांचं मॉनिटरिंग करणं हे सीनियर ऑफिसर्सला आता खूप सोपं झालेलं आहे। यामधून आम्ही त्यांना चेक काढू शकतो आणि त्यांचे काही प्रॉब्लेम असतील अंमलदारांचे, त्यांना बंदोबस्त सोडून जायचं असलं तर त्वरित तो प्रॉब्लेम पण आम्ही त्यांचा सॉल्व करू शकतो, जेणेकरून एकंदर रत्नागिरी पोलीस दल हायटेक झालेलं आहे आणि रत्नागिरी पोलीस दल टेक्नॉलॉजीचा वापर करून जास्तीत जास्त चांगली सेवा रत्नागिरीतील लोकांपर्यंत पोहोचवेल असा आमचा मानस आहे। बंदोबस्त ॲपचे काय फायदे आणि काय तोटे भविष्यामध्ये झालेलं आहे। डिप्लॉयमेंट करणं खूप सोपं झालेलं आहे, बंदोबस्त लावणं सोपं झालेलं आहे। प्रत्येक अंमलदार जो बंदोबस्तासाठी येतो त्याला त्याचा बंदोबस्त त्यांच्या ॲपमध्ये त्यांचा पॉईंट दिसतो। प्रत्येकाला ती हार्ड कॉपी घ्यायची गरज नाही आहे। तो बंदोबस्त आमचा ऑनलाईन त्यांच्या मोबाईलमध्येच त्यांना तो दिसतो, जेणेकरून ह्याच्यामधून आपण कागद वाचवण्यात यशस्वी ठरलेलो आहे। त्याचबरोबर जो सीनियर ऑफिसर धावपळ करून बंदोबस्त चेक करायला जावं लागायचं, तो आपल्या ऑफिसमध्ये बसल्या आम्ही तो बंदोबस्त पूर्ण जिल्हाभराचा आम्ही तो चेक करू शकतो। ह्यामध्ये तोटे तर मला काही दिसत नाही आहेत। हळूहळू जसं सिस्टम इम्प्रूव्ह होईल तसं आम्ही त्याच्यात सुधारणा करू। बंदोबस्त ॲपमुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दल अधिक अलर्ट होईल असं तुम्हाला वाटते? निश्चितपणे की बंदोबस्त ॲपमुळे जो अधिकारी आहे, अंमलदार आहे, तो जबाबदारीने आपल्या ड्युटीचं त्याला भान राहील। आत्ताच आपण बघितलं की त्यांचं पोझिशन आपण सोडायला लावली, पोझिशन सोडल्या त्यांना स्वतःलाही अलर्ट आलेला आहे, तर त्यांना एक त्यांच्या जबाबदारीचं भान करून देण्यास मागे पण बंदोबस्त ॲप आपलं कारगर राहिलेलं आहे। पेट्रोलिंग जे करतात त्यांच्यासाठी पण हे महत्त्वाचं आहे ॲप, त्याच्यामध्ये पण कळू शकेल का? पेट्रोलिंग बंदोबस्तामध्ये सुद्धा त्यांचा जो वेळ दिलेला आहे, त्यांना जी ड्युटी त्यांची टेरिटरी आहे ती आपण डिफाईन करू शकतो त्या ॲपमध्ये आणि त्यानुसार त्यांचा बंदोबस्त आपण लावू शकतो। कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित बंदोबस्त आहे, नेमक्याचा अर्थ काय? आपल्याला फक्त याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर अलर्ट जनरेट होतात आपण जर आपली जागा सोडली तर, आणि ते ॲप आपल्याला सांगतं की आपण आपल्या जागेवर परत जावे किंवा आपण आपली पोझिशन सोडलेली आहे। याच्यात जिओ फेन्सिंग ही आम्ही केलेली आहे, ती त्याला अलर्ट देत असते कंटिन्युअस। सागरी सुरक्षेला किती उपयोग होणार आहे, काय आहे? सागरी सुरक्षेसाठीही बंदोबस्त ॲपचा आपल्याला अशा रीतीने वापर होत आहे की ते ॲप आपलं कंटिन्युअसली जे बंदोबस्त आपल्या 2 बोटी आहेत सध्या डिप्लॉय केलेल्या, त्या दोन्ही बोटींवर आपण ते अंमलदारांना ते ॲप आपण ते
इन्स्टॉल केलेलं आहे आणि त्यांचा बंदोबस्तही आपण ॲपवर लावत आहोत. महाराष्ट्र की भारतामधला पहिला प्रयोग आपण रत्नागिरीत करता हे खरं आहे का? माझ्या माहितीनुसार तरी सध्याच्या घडीला रत्नागिरी पोलीस दलाने हे ॲप डेव्हलप केलेलं आहे आणि आपले स्वतःच्या संकल्पनेतून ही ओरिजिनल आयडिया आहे. बाकीच्यांचं वी आर लाईक नॉट अवेअर मच. सर स्पॉटमध्ये उभा असेल तर किती उभा किती आहे तो किती पण फिरू शकतो? एक 50 मीटरची साधारणतः ती पेरिफेरी जिओ फेन्सिंग आहे, जशी आपण आत्ताच बघितली. 2 किलोमीटर एखादी घटना घडली आणि त्याला कळलं तर तो जाऊ शकतो का? निश्चितपणे असं काही घडल्यास सिनियर ऑफिसरला अलर्ट करून किंवा सिनियर ऑफिसर त्यांना तिथून गरज पडल्यास तिथून काढून घेऊन दुसरीकडे त्यांना डिप्लॉय करू शकतो. पोलीस अलर्ट दिसतील आणि पोलीस आपल्या सेवेसाठी उपलब्ध असतील. यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत होण्याचं काय आहे? हां, आमच्या इथे आता आम्ही एक डेडिकेटेड सेल स्थापन केलेलं आहे जे 24 तास या बंदोबस्तावर मॉनिटरिंग करेल. सर, एखाद्या कर्मचाऱ्याला चक्कर किंवा अस्वस्थ वाटलं तर नेमकं काय करावं त्यांनी? त्यांनी त्यांच्या सिनियर ऑफिसरला कळवावं आणि त्यांनी ते त्यांची जागा सोडू शकतात किंवा लवकरच त्यांना सिनियर ऑफिसर करावे, आम्ही स्वतः मदत पोहोचू. सर बंदोबस्त लावला ते उत्तर ठेवणार का? कारण गुन्हेगारांना पण कळू शकतो ना कुठे काय लावलेलं. नाही, ते इंटरनल सर्क्युलेशनसाठी आहे. ते बाहेर ॲप आम्ही कोणाला दिलेलं नाही आहे. ते इन्व्हिटेशन आणि ते त्या प्रत्येकाचे आम्ही त्याच्यात लॉग इन ID त्याच्यात आम्ही जनरेट केलेले आहेत. सर, तंत्रज्ञान असल्यामुळे हॅक होऊ शकतो का किंवा काय त्याच्यात? ते ॲप एक्सटर्नल सर्क्युलेशनसाठी गुगल किंवा iOSचे जे हे असतात त्याला सपोर्टिव्ह आहे, पण त्यांच्या प्ले स्टोअरवर ते अवेलेबल नाही. त्यामुळे ते एक्सटर्नली ते जाऊ शकत नाही. ते फक्त इंटरनल कन्झम्पशनसाठी प्रशासकीय यंत्रणेसाठी ते आम्ही वापरत आहोत. बंदोबस्त ऐकला शुभेच्छा. पुढचा प्रश्न घेऊ काय?